हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 2 लेसन नंबर 1 कॉम्प्लेक्स नंबर्स. त्यामध्ये आपण एक्सरसाइज 1.1 पाहतोय, त्यातला क्वेश्चन नंबर 4. याआधी ऑलरेडी मी क्वेश्चन नंबर 1 to 3 अपलोड केलेला आहे आणि आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. सो लेट अस सी क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये सांगितलेलं आहे एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म्स ऑफ a प्लस आयोटा बी. a b आर द एलिमेंट्स ऑफ द रियल नंबर्स किंवा आर फ्रॉम द रियल नंबर्स. आयोटा इज इक्वल टू √-1. सो सेट द व्हॅल्यूज ऑफ a आणि b. मग या ठिकाणी तुम्हाला ए आणि बीचे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. एकतर ए प्लस आयोटा बीच्या फॉर्ममध्ये किंवा ए बी हे सगळे कशामध्ये आहेत, रिअल नंबर्समध्ये येतात, किंवा आयोटा इज इक्वल टू √-1. सो इन दिस वे या काही फॉर्म्समध्ये तुम्हाला ए आणि बीचे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. सो लेट अस सी फर्स्ट वन, दॅट इज 1 + 2 आयोटा इन ब्रॅकेट -2 + आयोटा. सो आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे आणि ए प्लस आयोटा बी सारखी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो फर्स्ट 1 + 2 आयोटा -2 + आयोटा. आता हे सॉल्व करत असताना यांच्यामध्ये कसलं साईन आहे, मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. सो पहिल्यांदा आपण 1ने पूर्ण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया, दॅट इज. त्याच्यानंतर आपण 2 आयोटा आणि पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहोत. सो 1ने मल्टिप्लाय केल्यानंतर काहीच चेंजेस होणार नाही आहेत. सो हे असे राहतील. प्लस या ठिकाणी 2 2 4 आयोटा प्लस 2 आयोटा स्क्वेअर. ओके, सो या ठिकाणी फक्त साईन चेंज होईल. -2 + आयोटा -4 आयोटा प्लस 2 आयोटा स्क्वेअर. ओके, सो आता या ठिकाणी आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, कारण आयोटा स्क्वेअर काय असतं, -1. आयोटा स्क्वेअर इज इक्वल टू -1. सो या ठिकाणी आयोटा स्क्वेअरच्या ऐवजी आपण -1 लिहू शकतो, 2 × -1. सो देअरफॉर -2 + आयोटा -4 आयोटा -2. ओके, सो या ठिकाणी काय काय आलेलं आहे, याच्यामध्ये जे आपण ॲड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो ते आपण ॲड किंवा सबट्रॅक्ट करायचं आहे. मग आता या ठिकाणी जर पाहिलं तर 4मधून 1 गेले, यू विल गेट 2 2 4. म्हणजे या ठिकाणी तुम्ही आधी 4 लिहा आणि मग ते ॲड करा किंवा आधी ते लिहून करा, कसं पण चालेल. सो 2 2 4 होणार आहे या ठिकाणी, 2 + 2 4. आणि या ठिकाणी 1मधून जर 4 आयोटा सबट्रॅक्ट केले, यू विल गेट 3 आयोटा. सो -4 -3 आयोटा तुम्हाला मिळालेला आहे. आता या ठिकाणी एमध्ये काय येणार आहे, हा जो फर्स्ट पार्ट असतो तो एची व्हॅल्यू असते आणि हा जो सेकंड पार्ट असतो तर तो बीची व्हॅल्यू असते. फक्त या ठिकाणी आपण बीच्या व्हॅल्यूमध्ये आयोटा कन्सिडर नाही करत, फक्त जे न्यूमेरिकल असेल किंवा जे कोइफिशियंट असेल तर तेच आपण घेतो. देअरफॉर a + आयोटा b इज इक्वल टू -4 -3 आयोटा. देअरफॉर a इज इक्वल टू -4 अँड b इज इक्वल टू -3. सो इन दिस वे आपण ए आणि बीचे व्हॅल्यूज फाइंड आउट केलेले आहेत. ओके, जस्ट तुम्हाला मल्टिप्लाय करून व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या होत्या. हे जस्ट एक बेसिक एक्झाम्पल होतं, कारण हे फर्स्ट आहे. नेक्स्ट आता आपण पाहतोय सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आहे की 1 + आयोटा आणि त्याच्यानंतर आहे 1 - आयोटा रेस टू -1. जेव्हा अशा प्रकारे रेस टू -1 असं काहीतरी असेल तेव्हा याचा अर्थ असा की हे डिनॉमिनेटरमध्ये असणार आहे. म्हणजेच 1 + आयोटा डिवायडेड बाय 1 - आयोटा असं आपल्याला लिहावं लागणार आहे, कारण -1 याचा अर्थ आहे कशामध्ये आहे, डिनॉमिनेटरमध्ये आहे. ओके, सो आता आपण याला सॉल्व करूया. सॉल्व करण्यासाठी आधी आपल्याला रॅशनलायझेशन करावं लागेल. रॅशनलायझेशन करताना आपण साईन चेंज करतो. ओके, आता जस्ट आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, याच्याने याला मल्टिप्लाय करायचं आहे, याच्याने याला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, सो पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करताना 1 + आयोटा 1 + आयोटा डिवायडेड बाय. आता या ठिकाणी a + b a - bचा फॉर्म आहे. जेव्हा a + b a - b असेल तेव्हा आपण a² - b² लिहितो. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी 1² - आयोटा स्क्वेअर. आता इथे पहिल्यांदा तुम्हाला 1ने याला मल्टिप्लाय करायचं आहे, मग आयोटाने. 1ने मल्टिप्लाय केलं तर काहीच फरक नाही पडणार आहे, सो आहे असंच लिहायचं आहे. आयोटाने जर तुम्ही याला मल्टिप्लाय केलं तर फक्त या ठिकाणी आयोटा येईल, कारण 1 आयोटा आपण कधी लिहित नाही. आणि आयोटा मल्टिप्लाय बाय आयोटा आयोटा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 - आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू काय होते, -1 होते. सो -1 लिहूया आपण या ठिकाणी. आता या ठिकाणी 1 आहे, इथे आयोटा स्क्वेअर आहे, इथे पण आपण -1 लिहू शकतो. सो आपण इथे पण -1 लिहूया. आयोटा आयोटा 2 आयोटा होतील. सो 2 आयोटा प्लस -1 डिवायडेड बाय 1 + 1 यू विल गेट 2, कारण मायनस प्लस होणार. सो 1 + 1 यू विल गेट 2. आता या ठिकाणी इथे 1 आहे, इथे -1 आहे, याला इझिली आपण कट करू शकतो. सो इझिली आपण कट करूया, कारण प्लस मायनस परत मायनसच साईन राहणार आहे. सो 2 आयोटा डिवायडेड बाय 2 2 कट होईल, म्हणजे या ठिकाणी फक्त काय राहिलं, आयोटा. सो देअरफॉर फक्त आयोटा आले. मग आता फक्त आयोटा आपण कसं लिहिणार, तर फक्त आयोटा आपण a + आयोटा बीच्या फॉर्ममध्ये लिहिताना 0 + आयोटा 0 अशा पद्धतीने लिहिणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी एची व्हॅल्यू काय आलेली आहे, 0. या ठिकाणी तुम्ही 0 नाही लिहिलं, फक्त आयोटा लिहिलं तरी पण चालेल. फक्त आयोटा लिहिलं तरी याचा अर्थ होणार आहे 1. ओके, सो b इज इक्वल टू 1, कारण फक्त आयोटा असेल तुम्ही फक्त आयोटा लिहा, कारण या ठिकाणी तसं पण 1 आयोटा आहे, ते 0 नकाच लिहू, सॉरी. सो या ठिकाणी तसं पण फक्त 1 आयोटा येणार आहे, कारण 2 2 जर 1च येणार आहे, 2मधून 2 गेले तर. सो देअरफॉर 1 आयोटा आणि देअरफॉर बीची व्हॅल्यू आलेली आहे 1, एची व्हॅल्यू आलेली आहे 0.
तर इन दिस वे आपण हे दोन्ही पण सॉल्व केलेले आहेत. आफ्टर दॅट आता आपण पाहणार आहोत थर्ड एक्झाम्पल आहे दॅट इज की आयोटा इन ब्रॅकेट 4 + 3 आयोटा डिवायडेड बाय 1 - आयोटा. सो आता हे सॉल्व करण्यासाठी आधी आपल्याला आयोटाने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे हे जे आयोटा आहे आणि आपण या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहोत. सो आयोटा मल्टिप्लाय बाय 4 यू विल गेट 4 आयोटा. 3 आयोटा मल्टिप्लाय बाय आयोटा तुम्हाला काय मिळणार आहे 3 आयोटा स्क्वेअर. ओके, सो डिवायडेड बाय 1 - आयोटा आहे असं. आता या ठिकाणी आयोटा स्क्वेअरच्या ऐवजी आपण -1 लिहू शकतो. सो त्याच्यामुळे आपण या ठिकाणी -1 लिहूया. 4 आयोटा प्लस 3 आयोटाच्या ऐवजी -1 डिवायडेड बाय 1 - आयोटा. ओके, सो याच्या पुढचं मी खाली सॉल्व करून दाखवणार आहे. आता या ठिकाणी 4 आयोटा -3 होईल कारण 3 मल्टिप्लाय बाय -1 विल गेट -3 डिवायडेड बाय 1 - आयोटा. आता हे जे 1 - आयोटा आहे याला आपण वरती खाली मल्टिप्लाय करणार आहोत प्लस घेऊन, म्हणजे रॅशनलायझेशन करणार आहोत. सो तुम्ही या ठिकाणी अजून एक स्टेप वाढवू शकता किंवा याच्यामध्येच कंटिन्यू केलं तरी पण चालेल. आता या ठिकाणी जस्ट मल्टिप्लाय करायचं आहे. -3 मल्टिप्लाय बाय 1 + आयोटा डिवायडेड बाय 1 - आयोटा 1 + आयोटा. आता या ठिकाणी परत a + b a - bची कंडिशन आहे. सो आपण a² - b² घेणार आहोत. ओके, सो आता या ठिकाणी पुन्हा a + b a - bची कंडिशन आहे. सो आपण इथे a² म्हणजेच 1² -b² म्हणजेच i² आयोटा स्क्वेअर घेणार आहोत. सो वरची आपण कंडिशन आहे अशीच लिहून घेऊया जसं आहे तसं. ते आपण नंतर सॉल्व करूया किंवा तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व करू शकता इफ यू वॉन्ट. आता या ठिकाणी 1² मायनस आयोटाचा स्क्वेअर. आता आपण वरचं सॉल्व करत करत खालचं पण सॉल्व करणार आहोत. या ठिकाणी 4 आयोटाने पूर्ण तुम्हाला याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 4 आयोटा प्लस 4 आयोटा स्क्वेअर मायनस परत 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. 3 -3 आयोटा. ओके, सो डिवायडेड बाय करायचं आहे. 1चा स्क्वेअर 1च राहणार आहे आणि आयोटा स्क्वेअर जर असेल तर आपण -1 कन्सिडर करतो. सो मी ते त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आता या ठिकाणी 4 आयोटा आहे, इथे 3 आयोटा आहे. 4मधून 3 गेले यू विल गेट 1 म्हणजेच फक्त आयोटा राहील या ठिकाणी. प्लस 4 × -1 कारण आयोटा स्क्वेअर -1 घेतो. या ठिकाणी 3 1 - 1 किती होणार आहे 1 + 1. ओके, सो आता या ठिकाणी आयोटा प्लस मायनस -4 -3 डिवायडेड बाय 2. सो देअरफॉर आयोटा आहे असं राहणार आहे या ठिकाणी. मायनस मायनस प्लस होईल पण या ठिकाणी साईन मात्र मायनस राहणार आहे. डिवायडेड बाय 2 म्हणजेच या ठिकाणी आयोटा अपॉन 2 आणि -7/2 आलेला आहे. मग आता हे आपण कसं सॉल्व करणार मी जरा बाजूला दाखवते. सो आता हे सॉल्व करत असताना आपण आयोटा अपॉन 2 पण घेऊ शकतो, -7/2 पण घेऊ शकतो. कारण याचा अर्थ काय होतो आहे की हा जो 2 आहे तर तो आयोटासाठी पण आहे आणि -7साठी पण आहे. सो त्याच्यामुळे 1/2 -7/2 घेतलेला आहे आयोटा आहे सॉरी. आता या ठिकाणी आपण हे थोडंसं रिअरेंज केलं तर -7/2 प्लस आयोटा अपॉन 2 अशी एक व्हॅल्यू आपल्याला बघायला मिळेल जी की a प्लस आयोटा बीच्या फॉर्ममध्ये आहे. सो इन धिस वे एची व्हॅल्यू काय येणार आहे -7/2 आणि बीची व्हॅल्यू काय येणार आहे 1/2 कारण आपण आयोटा घेत नाही. जस्ट या ठिकाणी काही नसेल तर आपण 1 घेणार आहोत. त्याच्यामुळे 1/2 येणार आहे बीची व्हॅल्यू आणि एची व्हॅल्यू येणार आहे -7/2. तर इन धिस वे आपण हे सॉल्व केलेलं आहे. ओके, आफ्टर दॅट आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे दॅट इज एक्झाम्पल नंबर 4 2 + आयोटा डिवायडेड बाय 3 - आयोटा 1 + 2 आयोटा. ओके, आता आपण याला सॉल्व करणार आहोत. ओके, सो एक्झाम्पल नंबर 4. आता हे सॉल्व करत असताना तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये a + आयोटा बीच्या फॉर्ममध्ये आन्सर फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर आपण याला सगळ्यांना मल्टिप्लाय करून घेऊया. वरचं आहे असंच ठेवूया. खाली आपण 3ने पूर्ण याला मल्टिप्लाय करणार आहोत, मग मायनस आयोटाने पूर्ण याला मल्टिप्लाय करणार आहोत. 3 × 1 = 3 प्लस 3 × 2 = 6 आयोटा -1 - 2 आयोटा स्क्वेअर. ओके, आता आपण याला सॉल्व करूया. 2 + आयोटा आहे असंच ठेवूया डिवायडेड बाय 3. आता या ठिकाणी 6 आयोटामधून जर आयोटा सबट्रॅक्ट केला यू विल गेट 5 आयोटा -2 मल्टिप्लाय बाय -1 करूया कारण आयोटा स्क्वेअर आपण -1ने लिहितो. 2 + आयोटा आहे असंच ठेवूया डिवायडेड बाय 3 + 5 आयोटा -2 होईल कारण 2 × 1 = 2 आणि या ठिकाणी प्लसचं साईन राहणार आहे. ओके, सो आता नेक्स्ट कसं सॉल्व करू शकतो आपण 3 + 2 5 येईल या ठिकाणी 2 + आयोटा डिवायडेड बाय 5 + 5 आयोटा. आता या ठिकाणी एकतर तुम्ही रॅशनलायझेशन करू शकता डिनॉमिनेटरचं किंवा न्यूमरेटरचं पण करू शकता ॲज यू विश किंवा तुम्ही याची अजून एकदा फोड पण करू शकता. फोड कशी करणार तर पहा या ठिकाणी तुम्हाला a + b आयोटाच्या फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. सो 2 + आयोटा तर आहे असंच ठेवायचं आहे डिवायडेड बाय हा जो 5 आहे याला जर आपण कॉमन काढलं कारण इथे पण 5 आहे इथे पण 5 आहे. सो 5ला जर आपण कॉमन काढलं यू विल गेट 1 + आयोटा. ओके, 5ला जर आपण कॉमन काढलं यू विल गेट 1 + आयोटा.
आता आपण हा जो न्यूमरेटर आहे हा जो डिनॉमिनेटर आहे याने आपण पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करू शकतो वर आणि खाली. सो आपण आता ते करूया. फक्त एवढंच की या फायला नाही घ्यायचं, कारण जे ब्रॅकेटमध्ये आहे त्यालाच फक्त आपण वरती खाली मल्टिप्लाय करतो. 1 प्लस आयोटा मल्टिप्लाय बाय, या ठिकाणी साईन चेंज होईल, 1 मायनस आयोटा डिवायडेड बाय 1 मायनस आयोटा. आता या ठिकाणी तुम्हाला जस्ट मल्टिप्लाय करायचं आहे. 2 प्लस आयोटा 1 मायनस आयोटा डिवायडेड बाय 5 1 प्लस आयोटा 1 मायनस आयोटा. खाली परत ए स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बीची केस आहे. सो ए स्क्वेअर बी स्क्वेअर तुम्ही घेऊ शकता. आता या ठिकाणी 2ने मल्टिप्लाय केलं, 2 1 जा 2 मायनस 2 आयोटा प्लस आयोटा मायनस आयोटा द होल स्क्वेअर. ओके, डिवायडेड बाय 5 असंच ठेवायचं आहे. मल्टिप्लाय बाय, तुम्ही या ठिकाणी ब्रॅकेट टाका किंवा नाही टाकलं तरी पण चालेल, 1चा स्क्वेअर मायनस आयोटाचा स्क्वेअर. ओके, आता या ठिकाणी 2नी काहीच नाही होऊ शकत. सो प्लस मायनस मायनस करायचं आहे या ठिकाणी आणि मायनस मायनस 1 डिवायडेड बाय 5 आहे. 1चं 1च राहील, मायनसचं परत मायनस 1. या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेट देऊया आपण. आता या ठिकाणी 2 आहे, मायनस मायनस 1 आहे. सो मायनस 1 प्लस 1 येईल या ठिकाणी, डिवायडेड बाय 5 या ठिकाणी 1 प्लस 1. सो 2 प्लस 1 काय येणार आहे, 3 मायनस आयोटा डिवायडेड बाय 5 2 जा 10. सो 3 मायनस आयोटा 3 मायनस आयोटा डिवायडेड बाय 10 आलेला आहे. आता या ठिकाणी मी 3/10 पण घेऊ शकते आणि मायनस आयोटा अपॉन 10 पण घेऊ शकते. सो तेच मी या ठिकाणी लिहिणार आहे की याच्या पुढे तुम्हाला खाली लिहायचं आहे, मी जस्ट साईडला लिहिते की 3/10 पण घेऊ शकते आणि आयोटाला न घेता मी 1/10 आयोटा असं पण घेऊ शकते. कारण जर मी त्या आयोटाला बाजूलाच काढणार आहे बीच्या वेळेस, तर मी डायरेक्ट इथेच 1/10 पण घेऊ शकते. सो देअरफॉर ए प्लस आयोटा बीची व्हॅल्यू काय आलेली आहे, 3/10 मायनस 1/10 आयोटा. देअरफॉर ए इज इक्वल टू येणार आहे 3/10 आणि बी इज इक्वल टू येणार आहे मायनस 1/10. ओके, सो इन धिस वे आपण या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या आहेत. ओके, आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 5. सो तुम्हाला हवा असेल स्क्रीनशॉट, यू कॅन टेक. सो आपला 5th क्वेश्चन आहे 1 प्लस आयोटा डिवायडेड बाय 1 मायनस आयोटा द होल स्क्वेअर. आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. सॉल्व करत असताना आपल्या नेहमीचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरणार आहोत, ए प्लस बी द होल स्क्वेअरवाला. ए प्लस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, सो इन दिस तुम्ही हा फॉर्म्युला वापरून इथे सॉल्व करणार आहात. हा आहे ए. सो ए स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू आय प्लस आय स्क्वेअर डिवायडेड बाय पण सेम करायचं आहे, फक्त एवढंच की या ठिकाणी मायनस साईन आहे. सो 1 स्क्वेअर मायनस 2 इंटू 1 इंटू आय प्लस आय स्क्वेअर. ओके, सेम टू सेम करायचं आहे, फक्त साईन लक्षात ठेवायचं आहे. 1चा स्क्वेअर 1च राहणार आहे. या ठिकाणी प्लस 2 आयोटा येईल, प्लस मायनस 1 घ्यायचं आहे, डिवायडेड बाय 1 मायनस 2 आयोटा प्लस मायनस 1. ओके, सो आता या ठिकाणी 1 प्लस 2 आयोटा मायनस 1 डिवायडेड बाय 1 मायनस 2 आयोटा मायनस 1. इथपर्यंत आला असालच, एवढं सोपं होतं. आता आफ्टर दॅट या ठिकाणी प्लस 1 आहे मायनस 1 आहे, कट होईल. सो 2 आयोटा, या ठिकाणी प्लस 1 आहे मायनस 1 आहे, इथे पण कट होईल. आता या ठिकाणी मायनस 2 आयोटा आहे. सो 2 पण या ठिकाणी कट होणार आहे, आयोटा पण कट होणार आहे, कारण वरती आणि खाली सेम सेम आहे. पण या ठिकाणी मायनसचं साईन आहे आणि जेव्हा अशा पद्धतीने कोणतीच व्हॅल्यू येत नाही तेव्हा आपण काय घेतो, -1 घेतो. कारण 2 आयोटा डिवायडेड बाय 2 आयोटा इज इक्वल टू 1 आणि मायनस साईन असल्यामुळे -1. सो देअरफॉर -1 ही सिंगल व्हॅल्यू आलेली आहे. आता हा कोणता नंबर आहे, रिअल नंबर आहे का इमॅजिनरी? येस, रिअल नंबर आहे. त्याच्यामुळे -1 कोणाची व्हॅल्यू असणार आहे, एची व्हॅल्यू असणार आहे. प्लस आता या ठिकाणी तुम्हाला बीची व्हॅल्यू काहीच नाही, सो 0 घ्यायचा आहे आणि आयोटा घ्यायचा आहे. सो ए प्लस आयोटा बी काय येणार आहे, -1 प्लस 0 आयोटा. आता या ठिकाणी ए इज इक्वल टू -1 आणि बी इज इक्वल टू आयोटा कॅन्सल 0. सो इन दिस वे ए आणि बीच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. ओके, क्वाईट इझी होता क्वेश्चन. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 6. ओके, सो 6th क्वेश्चन आहे 3 प्लस 2 आयोटा डिवायडेड बाय 2 मायनस 5 आयोटा प्लस 3 मायनस आहे मायनस. सो 3 मायनस 2 आयोटा डिवायडेड बाय 2 प्लस 5 आयोटा. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सेम आहेत, लेफ्ट हँड म्हणजे दोन्हीकडे पण सेम आहेत, फक्त एवढंच की यांच्यामध्ये सायन्समध्ये अदलाबदल झाली आहे. सो जस्ट आपण रॅशनलायझेशन करूया, म्हणजे दोघं पण एकत्र येतील. ओके, रॅशनलायझेशन करताना किंवा तुम्ही डायरेक्ट ह्याला ॲड करू शकता. डायरेक्ट ॲड कसं करणार, तर डायरेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला जस्ट क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजेच याने याला मल्टिप्लाय, याने याला मल्टिप्लाय, मग याने मल्टिप्लाय. ओके, सो आपण तसं करूया. आता या ठिकाणी पहिल्यांदा 3 प्लस 2 आयोटा मल्टिप्लाय बाय करायचं आहे 2 प्लस 5 आयोटा. आफ्टर दॅट नेक्स्ट 3 मायनस 2 आयोटा. इथे कुठून ब्रॅकेट आला, सॉरी इथे ब्रॅकेट नाही आहे. मल्टिप्लाय बाय करायचं आहे 2 मायनस 5 आयोटा डिवायडेड बाय करायचं आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 मायनस 5 आयोटा, ब्रॅकेटमध्ये टाका 2 प्लस 5 आयोटा. ओके,
सो एवढं तुम्हाला लिहायचं ते ब्रॅकेट नाही आहे, कुठून तरी मधून आला तो, सॉरी. आता या ठिकाणी 3ने तुम्हाला याला पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे, 2 आयोटाने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय. सिमिलरली या ठिकाणी पण 3ने पूर्ण ब्रॅकेटला -2 आयोटाने पूर्ण ब्रॅकेटला. सो 3 2 जार 6 प्लस 15 आयोटा प्लस या ठिकाणी 2 2 जार 4 आयोटा प्लस या ठिकाणी 2 पंच 10 आयोटाचा स्क्वेअर. ओके, सगळं मराठी इंग्लिश मिक्स होते. आता या ठिकाणी 3ने पुन्हा मल्टिप्लाय करायचं आहे. 3 2 जार 6, परत या ठिकाणी -15 आयोटा, या ठिकाणी -4 आयोटा, मायनस मायनस प्लस येणार आहे इथे कारण आपण मल्टिप्लिकेशन करतो आहे. 2 पंच 10 आयोटा स्क्वेअर डिवायडेड बाय खाली या ठिकाणी a प्लस बी a मायनस बी आहे. सो डायरेक्टली आपण 4 किंवा डायरेक्टली 2 स्क्वेअर लिहा, -5 आयोटा द होल स्क्वेअर. ओके, डायरेक्ट 4 लिहिले तरी पण चाललं असतं. आता जे कट करू शकतो ते कट करायचं आहे. 15 आयोटा कट होईल. 4 4 कारण अपोजिट साईन्स आहे, सो वी आर कटिंग. नाही 6 नाही कट होणार, सॉरी 6 नाही कट होणार कारण साईन सेम आहे आणि बाकीचं काहीच नाही होणार. सो 6 + 6 + 10 आयोटा स्क्वेअर प्लस 10 आयोटा स्क्वेअर डिवायडेड बाय 4 मायनस या ठिकाणी तुम्ही 25 आणि आयोटा स्क्वेअर लिहू शकता. सो 25 मल्टिप्लाय बाय आयोटा स्क्वेअर. आता या ठिकाणी 6चं 6 ॲड करा, यू विल गेट 12 प्लस आता या ठिकाणी 10 आयोटा स्क्वेअर आहे. सो 10 10 20 आयोटा स्क्वेअर तुम्ही सेपरेटली करू शकता किंवा एकत्रच केलं तरी पण चालेल. 4 - 25 मल्टिप्लाय बाय -1 कारण आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू होते -1. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 12 + 20 मल्टिप्लाय बाय -1 डिवायडेड बाय 4. आता या ठिकाणी +25 होईल कारण मायनस मायनसचा साईन प्लस होणार आहे. सो 12 + -20 डिवायडेड बाय 29. सो 12 - 20 डिवायडेड बाय 29. 12मधून जर 20 गेले यू विल गेट -8 डिवायडेड बाय 29. आता हे जे -8 डिवायडेड बाय 29 आहे तर हे कशामध्ये येणार आहे, रिअल की इमॅजिनरीमध्ये, रिअल पार्टमध्ये. म्हणजे याचा अर्थ आपल्याला घेताना a + आयोटा बीसाठी -8 डिवायडेड बाय 29 आणि या ठिकाणी तुम्हाला परत एकदा 0 आयोटा घ्यावा लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला कळलं असेल की एची व्हॅल्यू आलेली आहे -8/29 आणि बीची व्हॅल्यू आलेली आहे 0 कारण आपण आयोटाचं साईन घेत नाही. तर इन दिस वे आपण हे सॉल्व करणार आहोत. a = -8/29 आणि b = 0. ओके, सो क्वाईट इझी होतं हे पण. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत, फक्त दिसायलाच खूप मोठं होतं. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 7, दॅट इज 1 + आयोटा रेज टू -3. ओके, सो जस्ट सॉल्व करूया आपण ह्याला. -3 आहे याचा अर्थ ते नक्कीच डिनॉमिनेटरमध्ये जाणार आहे. सो डिनॉमिनेटरमध्ये घेऊन आपण रॅशनलायझेशन करून सॉल्व करू शकतो. आता आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 7, 1 + आयोटा रेज टू -3 आहे. आता हे आपण सॉल्व करूया. 1/1 + आयोटा द क्यूब असं आपण घेणार आहोत. आता आपण खाली का घेतलं कारण हे -3मध्ये होतं. पॉवर पॉझिटिव्ह करण्यासाठी आपण त्याला डिनॉमिनेटरमध्ये घेतलेलं आहे. ओके, सो आता हे सॉल्व करण्यासाठी आपण एकतर डायरेक्ट आपला फॉर्म्युला वापरू शकतो a + b द होल क्यूबचा. कोणता फॉर्म्युला आहे, a³ + 3a² b + 3ab² + b³. ओके, तो फॉर्म्युला वापरून आपण डायरेक्ट सॉल्व करू शकतो. सो 1 आपण आधी फॉर्म्युला लिहूया, a³ + 3a² b + 3ab² + b³. ओके, सो आता या ठिकाणी 1³ + 3 × a² म्हणजेच 1² मल्टिप्लाय बाय आयोटा प्लस 3 × 1 × आयोटा स्क्वेअर प्लस आयोटा क्यूब. 1चं काहीच नाही करायचं, 1 शेवटपर्यंत कॅरी राहणार जो वरचा न्यूमरेटरमधला आहे तर तो. 1चं क्यूब 1च येणार आहे प्लस 3 मल्टिप्लाय बाय 1 1च राहणार आहे. फक्त या ठिकाणी आयोटा प्लस 3 1 जार 3 आयोटा स्क्वेअर प्लस या ठिकाणी आयोटा क्यूब. ओके, सो आयोटा स्क्वेअरचा आपण -1मध्ये मल्टिप्लाय करणार आहोत आणि आयोटा क्यूबचा आपण आयोटामध्ये मल्टिप्लाय करणार आहोत. सो 1 + 3 आयोटा प्लस 3 - 1 प्लस आयोटामध्ये आपण करणार आहोत मल्टिप्लाय आयोटाशी. ओके, सो या व्हॅल्यूज फक्त लक्षात ठेवायच्या आहेत की किती आयोटाची किती पॉवर आल्यानंतर काय करायचं ते आपण पॉवर ऑफ आयोटामध्ये पाहिलेलं आहे. -3 प्लस मायनस वेळ या ठिकाणी आता या ठिकाणी आयोटा × आयोटा आहे. आयोटा × आयोटा केलं तरी पण या ठिकाणी -आयोटाच येणार आहे. ओके, सो आता आपण काय करू शकतो, याच्यामधून हे सबट्रॅक्ट करू शकतो. सो या ठिकाणी -2 येईल. -2 + 3 आयोटा आयोटा 3 आयोटामधून जर 1 आयोटा सबट्रॅक्ट केलं यू विल गेट +2 आयोटा. ओके, सो 1/-2 + 2 आयोटा आहे. परत एकदा हे सॉल्व करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर मगाशीच्या एक्झाम्पलप्रमाणे या ठिकाणी पण 2 2 कॉमन आहे. सो 2 2 ला आपण बाहेर काढूया. जेव्हा पण असं कॉमन असेल तेव्हा लगेच त्याला बाहेर काढायचं. ओके,
आता बाहेर आल्यानंतर काही स्टेप केली होती आपण मगाशी, त्याचप्रमाणे ह्याला सॉल्व्ह करायचं आहे. मल्टिप्लाय बाय वरती, मल्टिप्लाय बाय खाली. सो मल्टिप्लाय बाय या ठिकाणी फक्त हाच घ्यायचा आहे, पूर्ण घ्यायचं नाही आहे. -1 आता या ठिकाणी मधलं जे साईन आहे तर ते चेंज होईल, ब्रॅकेटमध्ये टाकायचं याला. आता इथे मल्टिप्लाय बाय 1 जरी आपण केलं तरी काहीच नाही फरक पडणार आहे. सो डायरेक्ट लिहूया, फक्त या ठिकाणी फरक पडेल. या ठिकाणी परत a + b a - b. सो आता या ठिकाणी aचं स्क्वेअर म्हणजेच -1चं स्क्वेअर, -bचं स्क्वेअर म्हणजेच आयोटाचा स्क्वेअर. सो -1 - आयोटा डिवायडेड बाय 2, 1चं स्क्वेअर 1च राहणार आहे. सो आता या ठिकाणी -1 आहे पण त्याचं स्क्वेअर केल्यानंतर +1 होणार आहे. आता या ठिकाणी आयोटाचा स्क्वेअर आपण -1 करणार आहोत, तसंच ठेवूया. ह्याला ब्रॅकेटच्या बाहेर काढूया आपण, इथे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन साईन दिलं तरी पण चालणार आहे. ओके, नेक्स्ट सो तेच मी आहे असं या पेजवरती पण नोट डाऊन करते. 1 - आयोटा, फक्त याचा स्क्वेअर घ्यायचा आणि ते स्क्वेअर ब्रॅकेट. ओके, किंवा तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लायचं साईन पण टाकू शकता. -1 - आयोटा. आता या ठिकाणी 2ला असंच ठेवायचं. आयोटा स्क्वेअरचं कन्वर्जन करायचं आहे -1 मध्ये. आता या ठिकाणी मायनस प्लस येणार आहे. सो +1 + 1 काय होणार आहे 2. सो आता या ठिकाणी -1 - आयोटा डिवायडेड बाय 2 × 2 = 4. म्हणजे 2 टर्म्स आपल्याला मिळालेले आहेत, एक तर -1/4 आणि या ठिकाणी आयोटा/4 आहे. आयोटा/4च्या ऐवजी आपण -1/4, हे परत मायनस नको, मल्टिप्लाय बाय आयोटा असं पण घेऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्ही -आयोटा/4 पण घेऊ शकता. फक्त एवढंच की हे बीची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी इझी होईल, त्याच्यामुळे आपण आयोटाला सेपरेट घेतले. ओके, सो -1/4 येणार आहे आणि परत -1/4 मल्टिप्लाय बाय आयोटा. सो a + आयोटा बीची व्हॅल्यू तुम्हाला कळली असेलच. a = येणार आहे -1/4 आणि बीची व्हॅल्यू येणार आहे -1/4. ओके, सो इन दिस वे आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. a = -1/4, b = -1/4. आयोटा लिहायचा नसतो. सो फायनली वी गॉट दी व्हॅल्यूज. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत पुढचा क्वेश्चन नंबर 8. आय थिंक की या व्हिडिओमध्ये फक्त क्वेश्चन नंबर 11पर्यंतच होईल, म्हणजे क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट होईल. क्वेश्चन नंबर 5 टू नेक्स्ट क्वेश्चन्स आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहावे लागतील. ॲक्च्युली एकूण 24 क्वेश्चन्स आहेत. ओके, सो आय होप की तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. लेट मी शो यू. सो हा आहे फर्स्ट पार्ट, आफ्टर दॅट हा आहे सेकंड पार्ट. ओके, सो लेट अस सॉल्व नेक्स्ट क्वेश्चन. आफ्टर दॅट नेक्स्ट आपण पाहतोय एक्झाम्पल नंबर 8. एक्झाम्पल नंबर 8 आहे 2 + √-3 आणि डिवायडेड बाय आहे 4 + √-3. ओके, सो लेट अस सॉल्व. आता हे सॉल्व करत असताना याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वरती 2 आहे, खाली 4 आहे, पण तरी काही कॉमन निघू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जस्ट रॅशनलायझेशन करावं लागेल, म्हणजेच मल्टिप्लाय बाय 4 - √-3, 4 - √-3. ओके, त्याच्यात तुम्हाला सॉल्व करायचे. सॉल्व करत असताना ॲज युजल 2 + √-3 मल्टिप्लाय बाय 4 - √-3 डिवायडेड बाय 4 + √-3 मल्टिप्लाय बाय 4 - √-3. ओके, सो पहिल्यांदा आपण वरचं सॉल्व करूया. 2 4 = 8 -2 √-3 + 4 √-3. परत या ठिकाणी मायनस होणार आहे, √3 मल्टिप्लाय बाय -√3. ओके, डिवायडेड बाय या ठिकाणी परत a + b a - b. सो 4² -√3चा होल स्क्वेअर. आता या ठिकाणी जे जे टर्म्स आपण कॅन्सल करू शकतो ते कॅन्सल करायचे आहेत, जे कॅन्सल नाही करू शकत ते कॅन्सल नाही करायचे आहेत. ओके, सो या ठिकाणी कुठेही आयोटा वगैरे असलं काही नाही आहे. जर आयोटा वगैरे असलं काही नसेल तर आपण युजली आयोटा सपोज करतो. म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही आयोटा कसं सपोज करू शकता बघा, जिथे जिथे -3 दिसते त्या ठिकाणी तुम्ही आयोटा घेऊ शकता, कारण -3 याचा अर्थ काय, √3 मल्टिप्लाय बाय √-1. ओके, √3 मल्टिप्लाय बाय √-1 याचा अर्थ -3 होतो. ओके, सो या ठिकाणी -1 म्हणजेच काय, आयोटा. सो ज्या ठिकाणी तुम्ही -3 घेतले त्या ठिकाणी तुम्ही आयोटा घेऊ शकता. हे तुम्ही आधी सुरुवातीला पण करू शकता किंवा आताही करू शकता, कोणत्याही स्टेपला तुम्ही करू शकता. ओके, सो 8 - 2 इन ब्रॅकेट 3 मल्टिप्लाय बाय इन ब्रॅकेट -1 + 4 इन ब्रॅकेट 3 मल्टिप्लाय बाय इन ब्रॅकेट -1 मायनस इन ब्रॅकेट 3 मल्टिप्लाय बाय इन ब्रॅकेट -1. हे न लिहिता डायरेक्ट केलं तरी पण चालणार आहे, इन ब्रॅकेट 3 इन ब्रॅकेट -1. ओके, पण डायरेक्ट शक्यतो नका करू, सगळ्या स्टेप्स फॉलो करा. 4 × 16 मायनस या ठिकाणी परत तेच करायचं आहे, इन ब्रॅकेट 3 मल्टिप्लाय बाय इन ब्रॅकेट -1 दी होल स्क्वेअर. ओके, आता ज्या ठिकाणी तुम्ही इन ब्रॅकेट -1 घेतले त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे आयोटा.
सो 8 मायनस 2 √3 आयोटा प्लस 4 √3 आयोटा मायनस √3 आयोटा मल्टिप्लाय बाय √3 आयोटा. ओके, सो या सगळ्या टर्म्स तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. 16 मायनस √3 आयोटा याचं तुम्हाला होल स्क्वेअर करायचं आहे. आता या ठिकाणी आता या ठिकाणी 8 असंच लिहूया. इथे आहे -2 3 आयोटा, या ठिकाणी आहे 4 √3 आयोटा. आता या ठिकाणी सबट्रॅक्शन होईल म्हणजेच +2 √3 आयोटा. आता या ठिकाणी आयोटा आयोटाचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच ब्रॅकेट जर अंडररूटमध्ये असतील तर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणार आहे 3 आणि या ठिकाणी आयोटाचा स्क्वेअर डिवायडेड बाय 16 मायनस या ठिकाणी आहे √3 √3चा स्क्वेअर केला यू विल गेट 3 आणि या ठिकाणी आयोटाचा स्क्वेअर केला यू विल गेट -1. ओके, सो देअरफॉर 8 + 2 √3 आयोटा. आता या ठिकाणी -3 मल्टिप्लाय बाय -1 डिवायडेड बाय 16 मायनस या ठिकाणी होणार आहे +3. ओके, सो देअरफॉर परत एकदा या ठिकाणी 8 + 2 √3 आयोटा. आता या ठिकाणी मायनस होणार आहे +3 डिवायडेड बाय 16 + 3 19. आता या ठिकाणी तुम्ही 8 + 3 करू शकता यू विल गेट 11 + 2 √3 आयोटा डिवायडेड बाय 19. ओके, सो आता या ठिकाणी 19 जे आहे ते 11साठी पण आहे, 19 जे आहे ते 2 √3 आयोटासाठी पण आहे. झालं तुमचं आन्सर. सो देअरफॉर a + आयोटा b इज इक्वल टू 11/19 + 2 √3 आयोटा डिवायडेड बाय 19. कारण हा पूर्ण इमॅजिनरी नंबर आहे, हा पूर्ण रिअल नंबर आहे. देअरफॉर a इज इक्वल टू 11/19 अँड b इज इक्वल टू 2 √3 डिवायडेड बाय 19. इन दिस वे तुम्ही हे सॉल्व केलेलं आहे. ओके, सो आता आपण पाहणार आहोत यानंतरचं पुढचं एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 9. एक्झाम्पल नंबर 9 जरासं वेगळं आहे. एक्झाम्पल आपण आधी लिहून घेऊया. थोडंसं मोठं वाटतं तुम्हाला बट इट्स ओके. इन ब्रॅकेटमध्ये आहे -√5 + 2 √-4 ब्रॅकेट कम्प्लिटेड प्लस आहे या ठिकाणी तुमच्या बुकमध्ये एक्झाम्पल असेलच सो नीट बघून लिहा +2 + 3 आयोटा 2 - 3 आयोटा. ओके, सो पुन्हा एकदा चेक करूया आपण. -√5 + 2 √-4 + 1 -√-9 2 + 3 आयोटा आणि 2 - 3 आयोटा. ओके, सो आता या ठिकाणी हे दोन टर्म्स तर कॉमन आहे ते तुम्हाला कळलं. मध्ये पॉझिटिव्हचं साईन आहे, प्लसचं साईन आहे, याच्यामध्ये पण प्लसचं साईन आहे मात्र याच्यामध्ये कोणतेही साईन नाही आहे. सो या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे. ज्या ठिकाणी प्लसचं साईन आहे त्या ठिकाणी प्लस करायचं आहे, ॲडिशन करायचे. ज्या ठिकाणी साईन नाही आहे जसं की या ठिकाणी साईन नाही आहे तर आपण या ठिकाणी a + b a - bचा फॉर्म्युला वापरणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी 2² -3 आयोटा द होल स्क्वेअर हे येणार आहे. पॉझिटिव्हचं साईन प्लसचं साईन परत एकदा. आता या ठिकाणी -√5 आहे, या ठिकाणी -√9 आहे. तुम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा आपला जो आधीचा फॉर्म्युला होता की आपण √9 मल्टिप्लाय बाय -1 करतो ते पण करू शकता. सो या ठिकाणी पण तुम्ही -4 मल्टिप्लाय बाय √-1 करू शकता. -√5 + 2 इन √4 मल्टिप्लाय बाय -1 हे आपण का करतो आपल्याला आयोटा मिळावा यासाठी करतो आहे. या ठिकाणी पण परत सेम हे पण आपल्याला आयोटा मिळावा यासाठी आपण करतो आहे. आता या ठिकाणी -1च्या जागी आपण आयोटा घेणार आहोत. सो देअरफॉर पुन्हा एकदा 2 √4 आयोटा +1 -√9 आयोटा प्लस 2चं स्क्वेअर डायरेक्ट 4 लिहायचे -9 × -1. ओके, सो आता या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण आयोटा लिहिले आता इथे जर आपण पाहिलं तर हा जो √4 आहे त्याला आपण बाहेर काढू शकतो इझिली. सो -√5 + 2 मल्टिप्लाय बाय 2 आयोटा +1 - 3 आयोटा +4 -+ 9. ओके, सो सगळे टर्म्स या ठिकाणी आले. हे ब्रॅकेट नाही दिलं तरी पण चालेल. आता या ठिकाणी 2 × 2 तुम्ही इझिली 4 करू शकता. हा जो अंडररूटमध्ये 5 आहे याला आपण असंच ठेवूया कारण याला कुठे मॅच नाही होत आहे टर्म कोणता. सो बेटर वे आहे की त्याला आपण असंच ठेवूया. आता या ठिकाणी 4 येईल +1 -3 आयोटा +4 +9 जेवढे ॲड करणं शक्य आहे तेवढे ॲड करायचे आहेत. आता या ठिकाणी या दोघांना तुम्ही करू शकता. या ठिकाणी प्लस आयोटा येईल +9 आणि 1 10 आणि 14. आता या ठिकाणी आपण आयोटाला बाहेर घेऊया म्हणजेच -5 + 14 आणि बाहेर आयोटा. आयोटाला बाहेर का घेतो आहे याचं कारण असं की आयोटाला आपण याच्यामध्ये ॲड करू शकत नाही किंवा सबट्रॅक्टही करू शकत नाही कारण हा एक रिअल पार्ट होतो आहे. म्हणजे हा एवढा एक रिअल पार्ट होतो आहे आणि हा एकटाच इमॅजिनरी पार्ट आहे त्याच्यामुळे आपण त्याला बाहेरच ठेवूया. ओके, सो तुम्ही याला पॉझिटिव्ह घेऊन बाहेर घ्या का नाहीतर याचा अर्थ असा होईल की ते मल्टिप्लाय करते तर ते मल्टिप्लाय नाही करत आहे पॉझिटिव्हमध्येच ठेवायचं आहे किंवा ॲडिशनमध्येच ठेवायचं आहे. सो देअरफॉर a + आयोटा b इज इक्वल टू येणार आहे -√5 + 14
प्लस आयोटा, याला तुम्ही ब्रॅकेटमध्ये टाका कारण हा एक टर्म आहे रिअलवाला. सो देअरफॉर ए इज इक्वल टू मायनस √5 प्लस 14 आणि बी इज इक्वल टू 1. ओके, कारण या ठिकाणी कोणताही टर्म नाही तर आपण काय घेणार आहोत 1. सो आफ्टर दॅट आता आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 10. चलो कुछ नया ट्राय करते हैं, येलो पेपर. सो या ठिकाणी 10th आहे, दॅट इज 2 + 3 आयोटा आणि 2 - 3 आयोटा. ओके, सो ॲज युजल या ठिकाणी आपण a + b a - b हा फॉर्म्युला वापरणार आहोत, दॅट इज a² - b². सो जस्ट हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि तुम्हाला याचा आन्सर मिळणार आहे. सो पहिल्यांदा 2चा स्क्वेअर -3 आयोटा द होल स्क्वेअर. 2चा स्क्वेअर येणार आहे 4, -3चा स्क्वेअर 9 घ्यायचा आहे आणि या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही आयोटाचा स्क्वेअर घ्यायचा आहे. आयोटाचा स्क्वेअर याचा अर्थ या ठिकाणी येणार आहे -1. सो या ठिकाणी लिहा आयोटा स्क्वेअर इज इक्वल टू -1. छोटासा एक्झाम्पल आहे, त्याच्यामुळे जास्त पटपट करायला जाऊ नका कारण याच्यामध्ये छोट्या छोट्या स्टेप्स राहिल्या तर याच्यामध्ये मार्क्स जाऊ शकतात. सो 4 - 9 मल्टिप्लाय बाय -1. सो देअरफॉर 4 - +9 आणि या ठिकाणी येणार आहे 13. सो 13 काय आलेला आहे रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट काहीच नाही आहे. देअरफॉर a + आयोटा b इज इक्वल टू 13 + 0 आयोटा. देअरफॉर एची व्हॅल्यू आलेली आहे 13 आणि बीची व्हॅल्यू आलेली आहे 0. इन दिस वे झाला आहे सॉल्व. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 जरासं वेगळं आहे कारण या ठिकाणी पॉवर्स खूप मोठ्या मोठ्या आहेत. त्या पॉवर्सचे आपल्याला व्हॅल्यूज घ्यावी लागणार आहे, पॉवर ऑफ आय वगैरे घेऊन सॉल्व करायचं आहे. सो लेट अस सॉल्व. फ्रेंड्स आता आपण पाहतोय लास्ट एक्झाम्पल जरासं वेगळं आहे बट ते सॉल्व करण्याची पण एक टेक्निक आहे, त्याच्या आधारे आपण ते एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. सो जस्ट आपण ते एक्झाम्पल लिहून घेऊया. 3 आयोटा रेज टू 11 -4 आयोटा रेज टू 10 -2. आता या ठिकाणी आपण पॉवर ऑफ आयोटामध्ये पाहिलेलं आहे की आयोटा रेज टू 4 मल्टिप्लाय बाय 2च्या फॉर्ममध्ये आपण हे सगळे जे पॉवर्स आहेत ते लिहू शकतो. सो हे आपण असं लिहू शकतो की 4 आयोटा रेज टू 4 मल्टिप्लाय बाय 2 कारण 4 दुने काय होतात 8 -3 आयोटा, परत या ठिकाणी 4 दुने काय होतात 8 पण इथे काय आहे 9. सो मल्टिप्लाय बाय जो राहिलेला आयोटा आहे तो आपण बाजूला लिहिणार. ओके, सो डिवायडेड बाय आता या ठिकाणी पण 3 आयोटा, 4 दुने 8, 8 आणि किती राहणार आहेत 3 राहणार आहेत कारण 8 आणि 3 11 होतात. सो मल्टिप्लाय बाय आयोटा क्यूब -4 आयोटा 4 × 2 8, आता किती राहिलेले आहेत 2. सो आयोटा रेज टू 2 -2. ओके, आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. आता तुम्हाला हे माहिती आहे की आयोटा रेज टू 4ची व्हॅल्यू काय असणार आहे 1 असणार आहे. सो ज्या ज्या ठिकाणी आयोटा रेज टू 4 आहे त्या ठिकाणी तुम्हाला 1 घ्यायचं आहे, म्हणजेच या एवढ्याची व्हॅल्यू काय येणार आहे 1. सो 4 मल्टिप्लाय बाय 1 रेज टू 2 हा 2 आहे असं कंटिन्यू राहणार. 3 मल्टिप्लाय बाय 1 रेज टू 2 मल्टिप्लाय बाय आयोटा हा आयोटा आहे असा +3 डिवायडेड बाय या ठिकाणी पण 3 मल्टिप्लाय बाय 1 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय आयोटा क्यूब -4 मल्टिप्लाय बाय 1 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय आयोटा स्क्वेअर -2. ओके, सो आफ्टर दॅट आय होप की मी काय करते तुम्हाला कळत असेल. आता या ठिकाणी जिथे आयोटा क्यूब आहे ॲज यू नो की आयोटा क्यूबची व्हॅल्यू काय येते मायनस आयोटा आणि या ठिकाणी आयोटा स्क्वेअर पण याच्या आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार आहे -1. सो आयोटा स्क्वेअरच्या जागेवरती आपण -1 आणि आयोटा क्यूबच्या जागेवरती आपण मायनस आयोटा लिहू शकतो. 4 मल्टिप्लाय बाय 1चा स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1च राहणार आहे. सो या ठिकाणी 4च राहील. -3 पण 3च राहणार आहे. या ठिकाणी 3 आयोटा येईल +3 डिवायडेड बाय इथे पण 3च राहील मल्टिप्लाय बाय आयोटा क्यूबच्या ऐवजी मायनस आयोटा. सो -4 × 1 तेच 4च राहणार आहे आणि या ठिकाणी -1 मल्टिप्लाय बाय -2. ओके, सो देअरफॉर या ठिकाणी 4 आणि 3 काय होणार आहे 7. सो 7 - 3 आयोटा डिवायडेड बाय 3 × मायनस आयोटा आहे म्हणजेच या ठिकाणी -3 आयोटा आपण डायरेक्टली लिहू शकतो. आता या ठिकाणी -4 मल्टिप्लाय बाय -1 मल्टिप्लाय बाय -2. आता या ठिकाणी मायनस पॉझिटिव्ह साईन होईल. ओके, येस मायनस प्लसचं साईन होणार आहे. सो +4 आणि या ठिकाणी -2 +4 -2. ओके, सो 7 - 3 आयोटा डिवायडेड बाय -3 आयोटा +4 -2 ह्याच्यामध्ये. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण न्यू पेजवरती सॉल्व करतो कारण एक्झाम्पल जरासं मोठं आहे सो पूर्ण बसावं यासाठी. आता या ठिकाणी 7 - 3 आयोटा डिवायडेड बाय मी एकदा रिपीट लिहिते आहे असं कारण आपण दुसऱ्या पेजवर सॉल्व करतो. सो मी एकदा रिपीट लिहिते. ओके, आता हे सॉल्व करत असताना या ठिकाणी आपण याच्यामधून हे सबट्रॅक्ट करूया. -3 आयोटा +2 येईल या ठिकाणी. आता आपण जस्ट त्यांची प्लेस चेंज करूया. -3 आयोटा कारण जसं वरती आहे तसं आपण खाली लिहिण्याचा प्रयत्न करतोय. सो आता या ठिकाणी मायनसचं साईन ह्यालाच राहिलं पाहिजे, चेंज होता कामा नये. आता हे जे आहे याचं आपण रॅशनलायझेशन करूया म्हणजेच मल्टिप्लाय बाय 2 + 3 आयोटा डिवायडेड बाय 2 + 3 आयोटा. ओके, रॅशनलायझेशन करताना आपण साईन पण चेंज करतो त्याप्रमाणे मी या ठिकाणी साईन चेंज केलेला आहे. आता जस्ट मल्टिप्लाय करायचं आहे. 7 - 3 आयोटा मल्टिप्लाय बाय 2 + 3 आयोटा डिवायडेड बाय 2 - 3 आयोटा
2 + 3 आयोटा, खाली a + b a - bचा फॉर्म आहे, सो a² - b² घ्यावं लागेल आणि वरती 7ने पूर्ण टर्म्सला मल्टिप्लाय करायचं आहे. परत एकदा -3 आयोटाने पूर्ण टर्म्सला मल्टिप्लाय करायचं सेकंड ब्रॅकेटच्या. नेक्स्ट आहे या ठिकाणी 2² - 3 आयोटा द होल स्क्वेअर. ओके, सो देअरफॉर 7 दुणे 14 + 21 आयोटा मायनस 3 दुणे 6 आयोटा मायनस 3 त्रिक 9 आयोटा द होल स्क्वेअर. ओके, डायरेक्ट 9 लिहिले तरी पण चालेल आणि आयोटाचा फक्त स्क्वेअर. 4 - 9 × आयोटा स्क्वेअर. आता या ठिकाणी आयोटा इथे आयोटा आहे, सो 14 + 21 मधून 6 गेले 15 आयोटा -9 मल्टिप्लाय बाय -1 -1 का आले तर आयोटा स्क्वेअर आपण -1 घेऊ शकतो, डिवायडेड बाय 4 -9 मल्टिप्लाय बाय -1. ओके, सो देअरफॉर आता या ठिकाणी 14 आहे, इथे 9 आहे, याला आधी आपण मल्टिप्लाय करूया. +15 आयोटा -+9 होईल डिवायडेड बाय 4. आता या ठिकाणी पण -+9 होईल, कारण -1 ठेवल्यामुळे +9 होणार आहे. सो इथे आपण जस्ट ॲड करू शकतो. 14 आणि 9 होणार आहे 23 +15 आयोटा डिवायडेड बाय खाली येणार आहे या ठिकाणी 13. सो आता याच्या पुढे आपण डिवाइड तर नाही करू शकत, त्याच्यामुळे हा एक टर्म येणार आहे आपला ए वाला आणि हा येणार आहे आपला बी वाला टर्म. देअरफॉर आपण 23 डिवायडेड बाय 13 लिहू शकतो, प्लस आपण 15 डिवायडेड बाय 13 मल्टिप्लाय बाय आयोटा असं लिहू शकतो. म्हणजे याचा अर्थ आपला a + आयोटा बीचा फॉर्म काय येणार आहे 23 डिवायडेड बाय 13 + 15 डिवायडेड बाय 13 आयोटा. सो देअरफॉर इथे लिहिते मी a ची व्हॅल्यू येणार आहे या ठिकाणी 23 डिवायडेड बाय 13 आणि b ची व्हॅल्यू येणार आहे या ठिकाणी 15 डिवायडेड बाय 13. सो इन दिस वे आपण a आणि b चे व्हॅल्यूज प्रत्येक इक्वेशनसाठी फाइंड आउट केलेले आहेत. आता यानंतर आहे 5th क्वेश्चन. सो तो आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण ऑलरेडी हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. हा प्रश्न जवळजवळ 11 प्रश्नांचा होता, क्वेश्चन नंबर 4. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. त्यासोबतच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा पण मी पुढचे व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.